अनुप भैया यांना विनंती, आपण कृपया मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघात नवनिर्वाचित आमदार साहेब अनुप भैया अग्रवाल यांचं हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे माजी महापौर, अगदी कमी वेळात आम्हाला आमच्या पद्धतीनं आयोजन करण्याची संधी मिळाली. थोडीशी धावपळ झाली, परंतु भैयांनी आम्हाला वेळ दिला, त्यामुळे आम्ही कमी कालावधीत का होईना आम्ही या सगळ्या कार्यक्रमाचं तात्काळ आयोजन केलं. पुन्हा एकदा धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे अनुप भैया बापूसाहेब ठाकूर, माजी अध्यक्ष धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ यांनी स्वीकारावं, त्यांनी मंचावर यावं. मान्य निखिल दादा सूर्यवंशी, दैनिक सरकार जिल्हा प्रतिनिधी यांनी मंचावर यावं. निखिल दादा आपण कृपया मंचावर यावं. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असलेल्या माजी महापौर जयश्रीताई ऐराव यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो. धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सदस्या आणि दैनिक स्वरागी भाषा संपादिका प्रीतमताई सूर्यवंशी यांना. या ठिकाणी कार्यक्रमाला शिक्षण मंडळाचे माजी सभापती संदीपदादा महाले हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो रविभाऊ नागरे यांना. ज्येष्ठ युवा नेते चेतन भाऊ मंडळे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी चेतन भाऊचं स्वागत करण्यासाठी आमंत्रित करतो आमचे धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे प्रांतिक प्रतिनिधी प्रकाश नाना क्षीरसागर. पत्रकार संघाच्या वतीने बापूसाहेब ठाकूर हे स्मृतिचिन्ह आमदार माननीय अनुप भैया अग्रवाल आणि सन्माननीय मंच. आता जो सोहळा आहे हा सोहळा खरोखर एक आनंदाचा सोहळा आहे. या शहरामध्ये तरुणांनी एक ठरवलं की आम्हाला आमच्या हक्काचा आणि आमच्या मनातला आमदार पाहिजे आणि तो आमदार तरुणांनी निवडून दिला आणि आपण सगळ्यांनी उपस्थित राहिलो की त्यांचा सत्कार आपण यशस्वी करावा आणि त्यासाठी आपण सगळे जमलो आहोत. मुळातच या पत्रकार संघाची जी काही एकंदरीत वाटचाल आहे ती अतिशय वादळी आणि वादग्रस्त अशी वाटचाल आहे या संपूर्ण धुळे शहराला माहितीच आहे. या पत्रकार संघामध्ये सामान्य पत्रकारांना दिलं जात नव्हतं आणि पत्रकार परिषद सुरू झाली की त्यांना विचारलं जायचं की तुम्ही सभासद आहेस का, आणि सभासद नसेल तर त्यांना पत्रकार परिषदेमध्ये बसू दिलं जात होतं, त्यांना बाहेर काढण्यात येत होतं, त्यांचा अपमान केला जात होता. आणि सातत्याने जशी धुळ्याची लोकसंख्या वाढत गेली, शहर वाढत गेलं, तसे पत्रकार वाढत गेले, वर्तमानपत्र वाढले आणि प्रतिनिधी वाढत गेले. त्यामुळे प्रत्येकाचं वाटतं की पत्रकार संघामध्ये आपल्याला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. आम्ही सभासद नसलो तरी आम्हाला बातमी मिळवण्याचा हक्क आहे, तेवढं तरी आम्हाला मिळालं पाहिजे, अशा प्रकारची भावना सगळ्यांची होती आणि ती होत नसल्यामुळे मोठं आंदोलन उभं राहिलं. आणि मग त्यावेळेला मिलिंद बसाने असतील, रवींद्र इंगळे असतील, पारगाव असतील, नंतर आमच्या इथे बसलेले सगळे जे आमची पत्रकार मंडळी आहे ते सगळे असतील, एक मोठं आंदोलन सुरू झालं. रवी डबराळे असतील, त्याच्यानंतर आमचे गरुड असतील, एक मोठं आंदोलन सुरू झालं. त्या आंदोलनातून मग कुठेतरी सामान्य पत्रकार येऊ दिलं झालं, म्हणजे यायला सुरुवात झाली. आम्ही कोणालाही मंचावर नाही केला. जो पत्रकार असेल त्याने पत्रकार परिषदेला बसलं पाहिजे आणि त्याला बातमी मिळवणं हा त्याचा अधिकार आहे, अशा प्रकारची भूमिका आम्ही घेतली आणि या गोष्टीला आता जवळपास एक 15 वर्षांचा कालावधी लोटला आहे. आणि सातत्याने आम्ही त्यावेळेला जे आंदोलन होतो त्यावेळेला आम्ही आमचे वर्तमानपत्र होते तेव्हा आम्ही अध्यक्ष झालो आणि आम्ही अध्यक्ष झाल्यानंतर 2 वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर नवीन येणारी काही टीम आहे त्या नवीन येणाऱ्या टीमला मार्गदर्शन करत आज आम्ही या पत्रकार संघामध्ये जवळपास एक 14 व 15 अध्यक्ष आम्ही देऊ शकलो आहोत. आणि नवीन जे काही मुलं आहेत सगळी त्या मुलांना देखील कामकाज केलं पाहिजे, त्यांना देखील पत्रकार संघ नक्की काय असतो, कशा पद्धतीने आपण हे हँडल केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना समजून सांगितलं. आणि त्यामुळे या सर्व पत्रकार संघाचे जे काही कामकाज आहे हे कामकाज फक्त आम्ही मार्गदर्शक म्हणून आम्ही आहोत, पण आपलं सगळं कामकाज जे काही कामकाज आहे आमची तरुण मंडळी बघत असते. आणि आपण पाहिलं असेल की या शहरामध्ये अनुप भैया अग्रवाल साहेब या ठिकाणी
उपस्थित भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष गितेंद्रजी अपळकर, माजी महापौर जयश्रीताई हेदराव, शिक्षण मंडळाचे माजी सभापती महाले साहेब, त्यानंतर पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे, उपाध्यक्ष अतुलजी पाटील, सर्व कार्यकारिणी, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित चेतनजी मंडोरे, सोनील भाऊ बैसाणे, विलासजी पवार, अनिलजी चव्हाण. खरं तर आपण त्यांना सत्कारासाठी बोलवलं आहे, पण बऱ्यापैकी ओझा आपण त्यांच्या डोक्यावर ठेवतो. पण विषय असा आहे की त्यांचा आणि आपला पाठशिवीचा खेळ हा चालणार म्हणजे आपण या ठिकाणी बसलेलो आहोत ते आपले मित्र पण आहेत, म्हणजे आपण दुहेरी भूमिकेत त्यांना दिसणार आहोत. ज्यावेळेस काही प्रसंग असे येतील की आपण सोबत असू आणि काही प्रसंग असे येतील की विरोध असा नाही पण एक दिशा देण्यासाठीचा प्रयत्न त्यामध्ये असेल. त्यामुळे पत्रकार जेव्हा बातम्या देतो त्या बातम्या या विरोधात न मानता त्याच्यातनं उद्या काय आपल्याला नवी दिशा सापडू शकते असा विचार जर सकारात्मक पद्धतीने पत्रकारितेबाबत झाला तर मला वाटतं शहराला पण चांगली दिशा मिळाल्याशिवाय 10 मिनिटात आता दिलीच आहे संधी तर मी सोनं करण्याचा प्रयत्न करतो. काल अग्रवाल साहेबांनी महापालिकेमध्ये मीटिंग घेतली. त्या मीटिंग मधले सगळे मिनिट्स मी बघितले. आता अनिलजी या ठिकाणी बोलले, आबा आपण या ठिकाणी बोलले. खरं तर मुख्यमंत्री साहेब असो किंवा अनुप अग्रवाल साहेब असो, सर्व आमदार होते, त्यांनी त्या ठिकाणी शपथ घेतली आणि शपथ घेताना एक इलेक्शनचा जो माहोल असतो तो वेगळा भाग असतो आणि ज्यावेळेस प्रत्यक्ष लोकप्रतिनिधी म्हणून आपण रणांगणामध्ये जेव्हा उतरतो तेव्हा ह्या सगळ्या जाती भेद ह्या सगळ्या पलीकडे जाऊन काम करावं लागतं. त्यामुळेच तुम्ही आठवत असाल की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळेस शपथ घेत होते त्यावेळेस तिथे प्रमुख पाहुणे कोण कोण होते याच्यावर नजर जरी आपण केली आणि कॅमेरा ज्या पद्धतीने फिरले त्यावरून त्या ठिकाणी कसा संगम करण्याचा महायुतीने प्रयत्न केला हे मला उघडायची आता गरज वाटत नाही. पण त्याच्यातनं आपल्याला जो संदेश आणि बोध घ्यायचा होता तो आपण निश्चित सर्वांनी घेतला पाहिजे. सर्वात महत्वाचे भाग जो आहे की आपण संविधान मानणारे आहोत आणि विशेषतः महायुती असो, भाजप असो किंवा कोणी असो, संविधान हे प्रत्येक आपण मानत असतो आणि या संविधानाचं पहिलं तत्व असं आहे की अन्न आणि वस्त्र निवारा हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा फार मोठा संदेश दिला, म्हणजे या समाजामध्ये एकाही व्यक्तीला त्याचा जो मूलभूत अधिकार आहे राहण्याचा, निवाऱ्याचा आणि वस्त्राचा तो आपण हिरावून घेऊ शकत नाही. मला नेहमी प्रश्न पडतो की अलीकडचं बदलती पिढी किंवा या सगळ्या गोष्टी घेतल्या आणि मी ज्या चळवळीमधून वाढलो तर आपण फटकन डोळ्यामध्ये अलीकडे जे बोलतोय की रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड अतिक्रमण झालेलं आहे ते आता आपल्याला काढून टाकावं लागेल आणि शहर बकाल होत चाललेलं आहे, अशा वेगवेगळ्या संकल्पना, वेगवेगळे विचार, वेगवेगळे मतप्रवाह आपल्या डोळ्यामध्ये आपण व्यक्त करत असतो. पण मी कधी त्यांना अतिक्रमणदार मानत नाही, कारण त्यांची चूक काय, जेव्हा स्थानिक स्वराज्य विकसित झाल्या, त्या जन्माला आल्या, तर त्यांचं मूळ कार्य काय होतं की तुम्ही हे सगळे हक्क जे संविधानाने दिलेले आहे त्या संविधानाची त्यामधल्या हक्कांची पूर्तता या महापालिका, जिल्हा परिषद किंवा ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्यांनी त्या केल्या पाहिजे होत्या. सुप्रीम कोर्टानं जर खरं कायद्यानुसार आपण जर गेलो तर सुप्रीम कोर्टानं सांगितलंय की हॉकर झोन असलेच पाहिजे, मंडई असलीच पाहिजे, त्यासाठी समिती सुद्धा हायकोर्टाच्या निर्देशानुसार स्थापन आहे. पण त्याचं किती पालन होतं? मला स्पर्धा नाही करायची, मला कुठल्या पुढे हे नाही करायचं, पण आपल्या जवळचे शिरपू, आपल्या जवळचं नंदुरबार या गोष्टी सगळं करू शकतं. मालेगाव ज्या पद्धतीने बदलत आहे, मग आपल्याकडे बदल का दिसत नाही, आपल्याकडे ती मानसिकता का होत नाही? आणि हा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांपुढे आहे. हे सांगण्याचा प्रपंच असा होता की आमदार आपण ज्यावेळेस देतो तो शहराचा आपला प्रतिनिधी असतो आणि त्यांचे फॉलोअर्स खूप असतात, म्हणजे त्यांच्या बोलण्याला इतकी किंमत असते, त्यांच्या प्रत्येक पाऊल टाकण्याला इतकी किंमत असते की त्याच्यावर समाजाची दिशा ठरत असते. आणि त्यामुळे हे इतकं मोलाचं आणि हे इतकं महत्वाचं पद आहे आणि मला वाटतं की आपण सर्वांनी मिळून त्याला आणखी चांगलं केलं. आणि आता अनिलजी बोलले की अनुपयांचे गुण काय आहे, ते उगाच आमदार झाले किंवा काय, म्हणजे मी तर तुम्हाला सांगेन की इथे बसलेल्या प्रत्येकाने बघितलंय की त्याच्या ध्येयाने काम करत होते. ते ध्येय गेल्या 3 वर्षापासून काय होतं, वॉर्डून जेव्हा आपण 1-1.5 वर्षापासून बघतोय तेव्हा दिवस रात्र तिथे टाळ मांडून त्यांनी हे सगळं काम केलं. त्यांनी रचना उभारल्या, त्यांनी तरुण गोळा केले,
त्याच्यामध्ये हिंदुत्वाचा विचार त्यांनी पेरला. ज्या कॉलन्यांमध्ये म्हणजे आता काही गोष्टी बोलायच्या नसतात, पण एक आपलं परिवाराचा कार्यक्रम म्हणून सांगतो की एक प्रभाग असा होता की त्याची चिंता त्यांना फार होती की करायचं काय. पण तुम्हाला सांगतो त्या प्रभागात नंतर अशा चर्चा आल्या की आपले सण आपल्या संस्कृतीचं रक्षण करण्यासाठीच्या ज्या गोष्टी आहेत त्या कधीच त्या कॉलन्यांमध्ये झाल्या नव्हत्या. आणि ते 1-1.5 वर्षापासून यांनी ती संस्कृती ते कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू केले. आणि हे तरुण जे आज ज्या ठिकाणी जमले आणि हा जो करंट या ठिकाणी दिसला त्याचं कारण त्याच्या मागे त्यांची ती मेहनत आणि तो विचार होता. आणि मला वाटतं की हीच मेहनत आणि हा विचार या शहराला निश्चित ते दिशा देण्यासाठी करतील असा आपल्या सर्वांना विश्वास आहे. मग आता प्रश्न असा आहे की देवपूर भागाच्या प्लॅनिंग कडे कायम दुर्लक्ष झालंय. मी अग्रवाल साहेबांचं लक्ष वेधू इच्छितो की त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की ती व्यापारी पेठ होतीये. आज मी तुम्हाला सांगतो 5 कंदील नंतर दुसरा कुठला भाग या ठिकाणी त्याच पद्धतीने डेव्हलप होत असेल तर तो देवपूर आहे. मग त्या देवपूर मध्ये मी साधी गोष्ट आपल्याला सांगतो की त्या ठिकाणी हॉस्पिटल्स आले, वेगवेगळे कृषी पासून सगळे दुकानं आले, पण त्या ठिकाणी एक मुतारी सुद्धा त्या ठिकाणी आहे का आपण मला सांगतो. म्हणजे ती जी कुचंबना आहे, मग कुचंबना शब्दाचा अर्थ त्या ठिकाणी आपल्याला समजतो. बरं, आता करायला जागा उरलेली नाही त्या ठिकाणी, त्यामुळे महिलांचे त्या ठिकाणी प्रचंड हॉटेलिंग त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाढायला लागलेलं आहे. म्हणजे ह्या साध्या गोष्टीपासून आपल्याला या विकासाची सुरुवात करावी लागणार आहे. काल अग्रवाल साहेबांनी अजून एक महत्वाचा मुद्दा मांडला, घरपट्टी आणि इतर संदर्भात त्यांनी झोनिंगचा विषय मांडला. अतिशय म्हणजे माझ्या मनातला विषय होता की खरे 6 झोन या धुळे शहराचे पाडावे लागणार आहे. त्याचं कारण असं की नकाळीकडचा भाग हा भविष्यात वाढणार आहे. दुसरी गोष्ट आपण जर बघितलं तर वलवाडीकडचा जो वडेल भाग आहे तो तर वडेल फुल व्हायला आला. म्हणजे या 2 वर्षात सगळ्यात जास्त डेव्हलपमेंट या धुळ्याची कुठे झाली असेल तर ती वडेल रोडकडे झाली. आता कोंदूर रोडकडे आपलं धुळे विस्तारणार आहे, ते नगाडीकडे उद्या विस्तारणार आहे, महिंदळेकडे विस्तारणार. म्हणजे हे 4 ऐवजी 6 दिशा आता आपल्याला घेऊन एक झोनिंग करावं लागणार. आणि मग हे सगळं झोनिंग करताना त्या ठिकाणी मग आपल्या मंडई आहे का. मग आज जो देवपूरचा जीटी बापूजीचा जो मूळ प्रश्न आहे की ज्याला आपण म्हणतो की ते अतिक्रमण करताय, पण ते प्रामाणिकपणे त्यांना जगायचं आहे, प्रामाणिकपणे त्यांना व्यवसाय करायचा आहे. जेव्हा माणूस तरुण व्यवसाय करतात तेव्हा गुन्हेगारी कमी होते. मग आपण ते गुन्हेगारी वाढवायचा प्रयत्न करायचा का. आज जे हॉकर्स आहेत 5 कंदीलला त्याच कष्टाने उभे राहतात, 12-12 तास ऊन वारा पाऊस झेलत ते उभे राहतात. मग त्यांना आपण अतिक्रमणदार कसं काय म्हणू शकतो. तर आपल्याला ह्या पॉलिसीचा नव्याने विचार करावा लागणार आहे. ते आज जगतायत, तो त्यांचा सन्मान आहे. तो सन्मान फक्त आपल्याला ह्या कायद्यामध्ये कसा बसवता येईल. जसं अग्रवाल साहेबांनी काल सांगितलं की जीटी बापूजीकडचे रस्त्यावर असणारे जे भाजी विक्रेते आहेत तर त्यांना नेहरू त्या ठिकाणी आणावं लागेल. पण या ठिकाणी ऑलरेडी त्यांना पण कल्पना आहे की त्या नेहरू पाण्याच्या टाकीजवळ बीओटीच्या तत्वावर व्यापारी संकुलाचं निर्मितीचा प्रस्ताव आहे. म्हणजे परत त्याच्यावरून काहीतरी होईल आणि हा प्रश्न सुटेल का. आज देवपूरची जर 1-1.5 लाखाची लोकसंख्या आहे तर त्यांना मंडईची गरज नाही का. मी जसं तुम्हाला म्हटलं की नकाड्याकडे जसं वाढतंय आणि जैन कॉलनी ज्या पद्धतीने वाढते मग त्या बाजूला मंडईची गरज लागणार नाही का. 5 कंदीलचा प्रश्न आज ना उद्या सुटणार आहे. कारण मला वाटतं महाले साहेब आणि ताई असतानाच त्या ठिकाणी त्यांचं नूतनीकरणाचा तो प्रस्ताव होतो तो मार्गी लागला नाही, काही अडथळे त्याच्यात आले. पण मला विश्वास आहे की अग्रवाल साहेब ते येत्या 5 वर्षामध्ये तो म्हणजे पेठ भाग किंवा या भागातल्या लोकांना जी भाजीपाला किंवा इतर ज्या गोष्टी लागतात तर त्याचा प्रश्न सुटेल. पण देवपूर आणि इतर भागाचा आणि साखरे रोडचा हा अजेंड्यावर घ्यायचा विषय आहे आणि तो घ्यावा लागणार आहे. तर असे शहरातले जे प्रश्न आहेत की ज्याच्याने गुन्हेगारी पण वाढणार नाही आणि जे सन्मानाने पाणीपुरीची गाडी असो तो गॉगल विकणारा असो कोणी असो तो रस्त्यावर अडथळा ही गोष्ट मान्य आहे. अतिक्रमणापेक्षा तो जगतोय, त्याला जागा नाही म्हणून पर्यायाने त्या ठिकाणी यावं लागतंय. जर व्यापारी संकुल आपण त्या ठिकाणी जरी केलं पण त्याच्या खाली काही मंडळी डेव्हलप करता येईल का, त्याच्या खाली त्यांना जागा देऊन त्यांचं काही पुनर्वसन करता येईल का, या संदर्भातला विचार करून एक नव्या धाटणीचे प्रोजेक्ट आपल्याला घ्यावे लागणार आहेत. मी आपल्याला म्हणजे सांगतो की बरेच व्यापारी संकुलाचे आहेत. प्रबोधनकार ठाकरे संकुल जरी आपण घेतलं तर तिथले सगळे गाळे आजही केलेले नाहीत. म्हणजे आपण फक्त गाळे बांधायचे आणि संकुल उभी करायची, एक सांगडा उभा करायचा आणि प्रत्यक्षात त्याच्यातनं महापालिकाला उत्पन्न किती हा फार मोठा प्रश्न आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा आपल्या सर्वांना फेरविचार करावा लागणार आहे. तिसरी गोष्ट अनिल जी बोलले ते अतिशय बरोबर आहे
पांझरा नदीचा त्यांनी अतिशय एक स्वागतार्ह मत या ठिकाणी ते मांडलं आणि स्वतः मोदी साहेब हे ज्यावेळेस गेले आणि त्यांनी नमो गंगा हे नंतर अभियान सुरू केलं की ती एक जाज्वल्य आपल्यामध्ये आलं पाहिजे, ती आपली जीवनवाहिनी आहे. पण प्रश्न असा आहे की मी अग्रवाल साहेबांना इथे नमूद करू इच्छितो की मुकुंद धाराशिवकर म्हणून धुळ्यामध्ये होते, ते दुर्दैवाने एक्सपायर झाले. पण आम्ही ज्यावेळेस प्रयत्न केला तर त्यावेळेस सर त्या ठिकाणी बंधारे मंजूर झालेले आहेत. म्हणजे जलसंपदा विभागाने बंधारे मंजूर करण्यासाठीचं पत्र पाटबंधारे विभागाला दिलं, पण दुर्दैवाने नंतर ते एक्सपायर झाले. मला कायम एका गोष्टीची खंत आहे आणि मी अग्रवाल साहेबांना ते बोललो पण होतो की 2 प्रोजेक्ट असे होते धुळ्यामध्ये की सामाजिक संघटनांना फार सोबत घेऊन कोणी चाललं नाही. आपल्या सगळ्यांचे लाडके जसं आबासाहेबांनी सांगितलं की आपल्या हक्काचा माणूस आपल्याला मिळालेला आहे, आपल्या मनातला माणूस आपल्याला मिळाला आहे. आणि 2020 मध्ये द्विशतक ठोकणारा ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने या सगळ्याची चमक आहे असा माणूस आपल्याला मिळालेला आहे. आणि म्हणून भैयासाहेब आपल्याकडून फार अपेक्षा आहे. ज्या झाडाला फळं असतात त्यालाच लोक दगड मारतात आणि आपल्याकडून काम करण्याची धमक आहे, निधी खेचून आणण्याची धमक आहे. विशेष म्हणजे येईल त्याला आडवा करून पुढे जाण्याची धमक आहे. आणि म्हणून आपल्याकडून धुळेकरांच्या अपेक्षा आहेत. पत्रकार संघाने आज असला हा सत्कार सोहळा ठेवला. हा खरं म्हणजे घरगुती कौटुंबिक सोहळा आहे. राजकारणामध्ये एक नवा प्रवाह सुरू झाला, एक नवा पायंडा सुरू झालेला आहे की ज्याच्याकडे मेजॉरिटी, ज्याच्याकडे प्रमुख नेते, ज्याच्याकडे कार्यालय आणि ज्याच्याकडे सर्व काही असतं तो पक्ष खरा, असा एक प्रवाह राजकारणात आला आहे. मगाशी आबांनी सांगितलं की पत्रकार संघाची वाटचाल ही वादळी आहे. आपण पत्रकार संघाच्या वास्तूत बसलेलो आहोत. मेजॉरिटी पण आमच्याकडे आहे, प्रमुख पण आमच्याकडे आहे, वास्तू पण आमच्याकडे आहे. त्यामुळे पत्रकार संघाची वाटचाल कोणाची योग्य दिशेने चालली हे आम्ही सांगत नाही, परंतु पत्रकार म्हणून तटस्थपणे विचार करत असताना पत्रकारांच्याही काही अपेक्षा आणि काही समस्या आहेत, सवडीने आम्ही आपल्याला सांगतच आहोत. एक सहज मित्र म्हणून आणि या शहरातला अनेक वर्ष आपण पत्रकारिता करतो आहोत, आपण बघतो म्हणून एक 2-3 सूचना फक्त मी आपल्याला सांगेल मुद्दाम हक्काने. एक तर धुळे शहराची एंट्री जिथून होते त्या चारही दिशेला धुळे शहराचं नामफलकच नाहीये. म्हणजे आपण साखरी करून येतो तर आपल्याला फागण्याची पाटी दिसते, इकडून आलो तर आपल्याला नगावची पाटी दिसते, या बाजूने आलो तर आपल्याला नेरची पाटी दिसते, पण धुळे शहराचं नामफलकच नाही. म्हणजे या शहराचा नामोल्लेख हायवेला होतच नाही. तर तो नामफलकासह भविष्यामध्ये या शहराला चांगले नाशिक सारखे प्रवेशद्वार व्हावेत अशी एक अपेक्षा आहे, जेणेकरून हे शहराची जे कोणी या शहराला छेदून जात आहे, शहरालगत जात आहे, त्यांना कळेल की इथे धुळे महानगरी सारखं एक मोठं शहर आहे. दुसरी एक सूचना भैयासाहेब सांगेल की ती सहज करता येण्यासारखी आहे. देशाचा इतिहास बघितला तर ज्या ज्या शहराच्या मध्यभागून नदी वाहते त्या शहरांना एक वेगळं महत्व आहे आणि एक वेगळं पावित्र्य पण आहे. आपण सुदैवाने आपल्या शहरामध्ये पांझरा नदी सारखी नदी वाहते. आपण नजीकच्या नाशिकला गेलो तर दररोज सायंकाळी नाशिकची एक गोदावरीची आरती होते आणि गोदा आरती म्हणून तिला एक वेगळं महत्व आहे. आपण जर वाराणसीला गेला तर गंगेच्या आरतीला एक वेगळं महत्व आहे. आपल्या शहरामध्ये पांझरा नदी वाहते, लगत सगळी मंदिरं आहेत, आपलं आदिशक्तीचं तिथं देवस्थान आहे, सगळी मंदिरं आहेत. तर भविष्यामध्ये शक्य झालं तर पांझरा आरती नावाचा जो काही उपक्रम आहे एक सांस्कृतिक जडणघडण करणारा करावा. त्याला काही फार वेगळं काही निधी आणण्याची गरज नाही, आपण तो करू शकतो. आणि एक संकल्पना जी अनेक वर्ष माझ्या डोक्यात होती ती फक्त आज सांगून ठेवतो, भविष्यात जर करता आली तर आपण ती करूया नक्की. ज्यावेळेस मी MLW करत होतो त्यावेळेस एक प्रोजेक्ट बनवला होता, आजही तो माझ्याकडे आहे, त्याला फक्त मॉडिफाय करावा लागेल. जर आपण तो केला तर कदाचित देशातलं हे पहिलं शहर असं ठरेल की ज्या शहराला आपण भिकारीमुक्त शहर करू शकतो. म्हणजे या शहरातल्या मंदिरांची, मशिदींची किंवा सार्वजनिक वास्तूच्या ठिकाणी रोज असणाऱ्या भिकाऱ्यांचं गणना केली, माझ्याकडे आहे तो सगळा डाटा, आणि त्याच्यातले चांगले वाईट सक्षम अपंग असे वेगवेगळे केले आणि त्यांना त्यांच्या क्षमतेप्रमाणे रोजगार उपलब्ध दिला तर या शहरामध्ये एकही भिकारी दिसणार नाही. भिकारी नसलेलं हे देशातलं एकमेव शहर ठरू शकतं. भविष्यात मला असं वाटतं या गोष्टीचाही आपण विचार करावा. पुनश्च एकदा पत्रकार संघाने म्हणजे आम्ही सगळ्यांनी आपला हा जो कौतुक सोहळा ठेवलेला आहे, आपलं या शहरात प्रचंड मताधिक्याने आणि अनेकांना मोडून तोडून आपण प्रचंड ऐतिहासिक म्हणजे इतिहासात पहिल्यांदा लाखाचा आकडा पार करून निवडून आलेले आमदार म्हणून आपण जो काही इतिहास केला त्याबद्दल मनापासून आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. अध्यक्ष त्यांची मी
आदेश आहे म्हणून बसून बोलतो ना तुम्ही मला का बसून बोलत मला उभं राहता येतो. मी सर्वात प्रथम मराठी पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकारी यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. या ठिकाणी त्यांनी मला बोलून माझा सत्कार केला त्याबद्दल मनापासून सर्वांचा आभार व्यक्त करतो. मंचावर उपस्थित असलेले आमचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेखर, माजी महापौर जयश्रीताई, संदीप तात्या महाले, या कार्यक्रमाचे अध्यक्ष बापू साहेब, सुनील दादा पैसाने, निखिल दादा, पुण्यनगरीचे विलास दादा, चव्हाण साहेब, चेतन भाऊ मंडोरे, ज्येष्ठ युवक आणि उपस्थित असलेले पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज भाऊ भरते, अतुल भाऊ पाटील आणि सर्वच प्रांतिक आणि जिल्ह्याचे सर्वच पत्रकार बंधू, आज या ठिकाणी खरंच फार मोलाचं मार्गदर्शन निखिल दादा यांच्याकडनं आणि चव्हाण साहेबांकडनं मला लाभला. जे मुद्दे त्यांनी सांगितले, सर्वात पहिले तर पांजरा आरती. तर पांजरा आरतीचा विषय असा आहे का ऑलरेडी त्याच्यावर आपण काम चालू केलेलं आहे. पहिले आपल्याला ती नदी साफ करावी लागणार आहे आणि रिव्हर फ्रंट आपल्याला तयार करून घ्यावं लागणार आहे. तर रिव्हर फ्रंट साठी आपल्याला जवळपास 700 कोटी रुपये कदाचित येणाऱ्या काळात मंजूर होणार आहे. तर ते रिव्हर फ्रंट, त्याच्यात नदी स्वच्छ आणि 9 कोटी रुपये अजून आपण मंजूर केलेले आहेत. जो मोठा पूल आहे तो पूल तोडून तिथं नवीन पूल बांधणे आणि फक्त पूलच नव्हे तर तिथं तो पूल कम बंधारा असं ते मंजूर आहे. परंतु आपण त्याची जागा बदलतोय, कारण की आता पीडब्ल्यूडी बरोबर काल आणि परवा 2 दिवस बैठकी झाल्या. त्या बैठकीत त्या पूलचं जे अभ्यास त्यांनी केलं तर त्यांचं म्हणणं आहे का अजून 20 वर्ष या पुलाला काहीच होऊ शकत नाही. म्हणून तो पूल न तोडता जोटी थिएटर पासून सावरकर पुतळ्यापर्यंत तो पूल आपण त्या ठिकाणी शिफ्ट करणार आहोत आणि तिथं तो पूल आपण त्या ठिकाणी मोठा पूल टाकणार आहोत, जेणेकरून ट्रॅफिक जी आहे ती बायफर्केशन होईल आणि पाणी सुद्धा आपल्याला तिथं अडवता येईल. तसंच गणपती मंदिर जवळचा जो पूल आहे त्याची उंची आपण गणपती मंदिर म्हणतो, सॉरी इकडचा पंचमुखी रंगा फरशी पूल, त्याची आपण उंची वाढवायचं प्रस्ताव आता या पुरवणी बजेटमध्ये कालच एसी साहेब स्वतः मुंबईला सर्व प्रस्ताव घेऊन गेलेले आहेत. तर तोही एक प्रस्ताव आहे, त्यालाही आपण त्या ठिकाणी पाणी अडवणार आहोत, पूल कम बंधारा आपण त्या ठिकाणी करणार आहोत. तर जोपर्यंत पाणी थांबणार नाही तोपर्यंत ती आरती करून उपयोग नाही. तिथं फार जास्त घाण आहे आजच्या तारखेला, तर ती आपल्याला स्वच्छ करावी लागेल आणि नंतर मग आपण या रिव्हर फ्रंटच्या माध्यमातून ते एक सुशोभीकरण करणार आहोत. दुसरा MIDC चा मुद्दा होता, तर 750 एकर जागा ही सरकारी जागा आहे. त्याची सुद्धा आज MIDCच्या आरोशी माझी बैठक झाली सकाळी. उद्या 11 वाजता त्यांच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरच्या ऑफिसमध्ये व्यापक बैठक ठेवली आम्ही. तर त्यांचा गैरसमज आहे का ती जागा फॉरेस्टची.
तर फॉरेस्टच्या अधिकारी सिंग म्हणून आलेले तिथं, फार चांगला अधिकारी. त्यांच्याशी पण बोललो. त्यांनी सांगितलं का मी उद्याच्या उद्या तुम्हाला या जागेची NOC देतो का, ही जागा आमची नाही. तरी एकदा मला आज पूर्ण दिवस कागदपत्र तपासू द्या. तर ते आज कागदपत्र तपासून उद्या आपल्याला त्याच्याविषयी पण कळवतील. तर आज 750 एकर जागा आपण कधीही अधिग्रहण करू शकतो MIDCच्या हिशोबाने रावेर साईडला. काही जागा तिथं बाहेर पट्ट्यावर दिलेल्या आहेत, तर त्यांचे करारही संपलेले. परंतु नियम असा MIDC का जरी करार संपलेले असतील आणि ते बाहेर पट्ट्यावर असतील तरी अधिग्रहण करताना त्यांना त्यांचा मोबदला द्यावा लागतो आणि ते MIDC तयार आहे मोबदला देण्यासाठी. म्हणून ती आपल्याला अडचण नाही. जागा आज 750 एकर जरी मिळाली तरी भरपूर जागा आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. दुसरा प्रस्ताव आपण काढायला MIDCचा अजून दिलेला आहे. तिथे जागा शिल्लक राहिलेली नाही, तर त्या शेतकऱ्यांच्या जागा आहेत आणि त्या ठिकाणी प्रस्ताव अधिग्रहणचा आपण जागेचा दिलेला आहे. एअरपोर्टच्या विषयी आज एअरपोर्टची जी धावपट्टी आपल्याला वाढवायची तेवढी जागा उपलब्ध आहे. मला काही गैरसमज झाले होते का आपल्याकडे जागा नाही, परंतु जेव्हा आज सखोल काही लोकांकडे बसलो मी तेव्हा समजलं का तेवढी जागा आपल्याकडे उपलब्ध आहे जेवढी धावपट्टीला लागते. तर तेही प्रकरण आपण लवकरच केंद्रात घेऊन जाऊ आणि ते मंजूर करू. पाण्याची अडचण नाही. हरमाळापासून MIDCचं काम पाण्याचं चालू झालेलं मोठ्या प्रमाणावर, म्हणून आता MIDCला पाण्याची अडचण नाही. आणि जर लागलंच तर आपल्याकडे अक्कलपाडा आहे. आपली अक्कलपाड्याची लाईन सिव्हिल हॉस्पिटल पर्यंत गेलेली, तिथून टॅपिंग करून मीटर प्रमाणे आपण MIDCला पाणी देऊ शकतो. तर ती आपल्याला आता अडचण राहिलेली नाही. राहिलं इलेक्ट्रिकचा विषय. आजच MSCB वाल्यांची माझी दुपारी बैठक झाली. भरपूर 1.5-2 तास बैठक चालली. 1 वाजेची बैठक 3ला संपली. भरपूर सूचना त्यांना केलेल्या आहेत. त्यांना ज्या ज्या गोष्टी लागणार आहेत त्यांचे प्रपोजल त्यांच्याकडनं ताबडतोब आपण मागितलेले. काही अशा गोष्टी का त्यांनी फक्त प्रपोजल पाठवायचं आहे आणि त्यांना दुसऱ्या दिवशी मिळणार आहे त्यांच्या स्तरावर, परंतु हलगर्जीपणा म्हणा किंवा इच्छाशक्ती कामाची किंवा कोणाचा फॉलोअप नाही त्याच्यामुळे त्यांनी पाठवलेलं नाही. परंतु 2 दिवसात त्यांना मुदत दिलेली आहे. सोमवारी ते प्रपोजल सर्वे त्यांच्या एका ऑफिसला जातील आणि अग्रा रोड तिथं जे तारा दिसत आहे तुम्हाला 5-5, 6-6 येणाऱ्या 2 महिन्याच्या आत त्या ठिकाणी सिंगल तार दिसेल त्याचं प्रपोजल आणि ते ऑटोमॅटिक होणार. त्याच्यासाठी कोणाचा प्रेशर किंवा कोणाचा सांगावा पण लागणार नाही. सरकारने तो नियमच केला आहे, परंतु इच्छाशक्ती नाही. यांनी तसं काही केलं नाही. तर अशा भरपूर गोष्टी आपण या शहरासाठी हळूहळू टप्प्याटप्प्याने करू. आता नवीन असल्या कारणाने आपण फक्त आता बैठका घेऊन आपल्या ज्या मागण्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवतोय आणि त्यांना टाइम पिरियडही देतोय आपण. त्या टाइम पिरियड मध्ये त्यांनी करावे, कारण की जो जुना अजेंडा होता त्या अजेंड्यावर आपल्याला चालायचं नाही, आपल्याला काम करायचं आहे. आणि मी कायम माझ्या भाषणात सांगितलंय का मी या शहराचा आमदार नाही तर सालदार म्हणून काम करणार. तर तसंच काम या शहरात मी करणार आहे. दुसरा मुद्दा निखिल दादाने हॉकर्सचा सांगितला. हॉकर्ससाठी आमचं काम चालू झालं. देवपूरमध्ये ऑलरेडी भाजी मार्केटचं टेंडरही झालेलं आहे आणि त्याची वर्क ऑर्डर झाली. ते कामही लवकर
आपण चालू करू. त्याला पण असंच आपण केलंय का लोकांनीच महापालिकेला पैसे द्यायचे, त्याचं अकाउंट वेगळं उघडलेलं आहे आणि जे पैसे ज्याला त्या ठिकाणी दुकान पाहिजे त्याच पैशातनं ते भाजी मार्केट तिथं बाजार जाणार आहे. तर ते पण काम लवकरच, त्याची वर्क ऑर्डर पण झालेली, ते काम लवकर चालू होईल. दुसरं दत्त मंदिरचा विषय. आताच आपण मुंबईत घटना बघितल्या, एका बसवाल्याने 7-7, 8-8 लोकांचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे. तसंच त्या दत्त मंदिरची परिस्थिती आज झाली. जरी ते लोक तिथं पोट भरत असले तरी त्यांची चूक नाही आहे, त्यांना जागा नाही. पण तुम्हाला आठवत असेल का, हे सर्वे करोना काळात त्या ठिकाणी बसलेले. त्याच्या पहिले तर ते पोट भरत होते ना, त्याच्या पहिले तर ते धंदा करत होते. परंतु त्यांच्यासाठी आपण महापालिकेला सांगितलंय का नवरंग पाण्याच्या टाकीच्या तिथं आता टेम्पररी त्यांना 2 वर्षासाठी तिथं बसवायचं. ते नवरंग पाण्याच्या टाकीचं BOTवर जेव्हा टेंडर निघेल, जेव्हा होईल तेव्हा होईल. पण आज पोटापेक्षा त्यांचा जीव महत्वाचा आहे. जर त्यांचा जीवच वाचला नाही तर पोट तर राहणारच नाही. तर हे फार धोकादायक ठिकाणी ते बसलेले आहेत. आणि फक्त तेच नाही, तिथं जो विकत घ्यायला जातो तो अजून गाडी पुढे लावतो आणि त्याच्या बाजूला विक्रेता असतो बस. तर या सर्व गोष्टींकडे आपल्याला बारकाईने लक्ष द्यायचं आहे. त्याच्यासाठी आपल्या सर्वांची साथ ही मुलाची आहे, आपल्या सर्वांची साथ लागणार आहे. आणि हे नक्कीच काही चुकलं तर नक्कीच तुमचा अधिकार आहे. तुम्ही काम धरून आम्हाला केव्हाही सांगा. पत्रकारितापेक्षा या गेल्या 8 वर्षापासून जेवढेही पत्रकार आहेत त्याच्यातले 90% पत्रकारपेक्षा माझे मित्र म्हणून जास्त आहेत. तर कधी असं काही वाटलं तर मला नक्कीच सांगा, त्याच्यात आपण सुधार करू. आणि दुसरा महत्वाचा विषय, तुमचा हक्काचा माणूस हा सालदार झालेला आहे. तुम्ही कधीही हक्काने जे माझ्याकडनं शक्य होईल, आमदार निधीतनं म्हणा, वैयक्तिक म्हणा, आपल्या पत्रकार संघासाठी म्हणा किंवा पत्रकार त्या जेवढेही आपले पद अधिकारींपासून सदस्य आहेत यांच्यासाठी काही विमाची तरतूद असेल, काहीही असेल ते मला सांगा. नक्कीच मी त्याच्यात आपल्याला सर्वांना मदत करेल. आणि येणारा काळ तुम्हाला खरंच सांगतो, या धुळे शहराचं 5 वर्षात 100% तर नाही पण चेहरा पुरा बदलला दिसेल तुम्हाला. आणि नक्कीच आपण सर्व मिळून या शहरात चांगलं काम उभारू. रस्ते, गटार, लाईट याच्यापासून बाहेर निघा. माझी सर्व पत्रकारांना हात जोडून विनंती आहे. हे बघा, विरोधकांना काहीच काम नाही. ते टीका करतील आणि त्यांनी कराव्या, त्याच्यातनं चांगल्या गोष्टी आम्हाला शिकायला मिळतात. परंतु आज रस्ता केला तो 2 वर्षानंतर खराब होणार आहे. आज लाईट लावला तो काही कालांतराने ओढणार आहे. आपल्या घरचेच लाईट उडून जातो तर याचा विषयच नाही. परंतु जर आपल्या तरुणाचं भविष्य गेलं तर ते परत येणार नाही, त्याचं वय परत येणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या उद्योगाकडे लक्ष घालायचं आहे. या शहरात उद्योग आला तर तुम्हाला सांगतो ऑटोमॅटिक या शहराचा विकास होईल. आता रोटरी क्लबचा विषय निघाला. रोटरी क्लब वाल्यांना 3 तारखेला निकाल लागला ना, 23 ला. 25 तारखेला त्यांच्याबरोबर बैठक घेतली. आग्रा रोडला जे काम चालू झालं नगाववाडी पासून
तर GTP दत्त मंदिरपर्यंत पुलापर्यंत चालू. तिथं डिवायडरचं काम झालं. त्याचं सुशोभीकरणाचं काम रोटेटरने हातात घेतलं. त्यांच्याशी माझी बैठक झाली होती, त्यांच्याशी माझं बोलणं झालं आणि त्याच्यात त्यांना आपण असं सांगितलं तर तुमचं ऍड तिथं लावा, रोटरी क्लब ऑफ धुळे तर्फे सुशोभीकरण. तर त्या काळातले अधिकारी आणि या काळातल्या अधिकाऱ्यांमध्ये फार फरक आहे. अधिकारी सर्व आज धुळ्यात तरी चांगले आहेत, जे खरोखर विकासाच्या बाबतीत काम करतात. बाकी गोष्टींमध्ये मी पडणार नाही, मला त्याच्यात इंटरेस्ट नाही. परंतु विकासाच्या दृष्टीने जे अधिकारी आज या शहराचं काम करत आहेत ते खरोखर चांगलं आहे. कारण की याच्यातले काही अधिकारी हे या शहरात राहणारेच आहेत. जसं PWD ची AC असते, हे बॉर्न अँड बॉटम धुळे शहर आहे. RR पाटील असतील, हे बॉर्न अँड बॉटम धुळे शहर आहे. तर असे जे अधिकारी जे शहरातच वाढलेले त्यांच्यामुळं या शहराला त्यांची काहीतरी नैतिक जबाबदारी वाटते त्यांना, म्हणून ते पूर्ण सहकार्य आपल्याला करत आहेत. आताच आपण 5.5 मीटरचे जे रस्ते झाले, आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या आशीर्वादाने 2 रस्ते झाले. ते मुख्यमंत्री असताना त्यांनी 7.5 कोटी रुपये निधी या रस्त्यांना दिली होती. नंतर 25 कोटी रुपये निधी याची अडचणी होती. परंतु मी मुद्दाम त्या इलेक्शन पिरियड मध्ये हा विषय घेतला नाही. पण आज आपले घरोबाचा विषय तो छापू नका कुठं. शेवटचे 25 कोटी फक्त आणि फक्त या अनुपग्रहाने आणलेले. याचे माझ्याकडे पुरावे आहेत. शिंदे साहेबांचे एन्डोर्समेंटचे पत्र आहेत. आदरणीय पालकमंत्री गिरीश भाऊंचं पत्र शिंदे साहेबांना दिलेले पत्र आहेत. परंतु मला तो विषय घ्यायचा नव्हता, मला त्याच्यात इंटरेस्ट नव्हता, मला शहराच्या विकासात इंटरेस्ट होता. कारण की तो विषय जर मी घेतला असता तर आरोप प्रत्यारोपच चालू झाले असते, बाकी दुसरं काहीच झालं नसतं. तर तो रस्ताही आता सिद्धेश्वर समोरचा जो रस्ता आहे तिथं ट्रॅफिक जात नाही. म्हशी लावल्या जातात, रात्री खाट टाकून तिथं झोपले जातात, शेत सर्व पडलेलं असतो. तर आपण एक साइड बंद करतोय आणि तिथं वॉकिंग ट्रॅक आणि सायकलिंगचा ट्रॅक 2 किलोमीटरचा आपण आता 15 दिवसात तयार करतोय. तर असे काही छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्या हातात आहे ते ताबडतोब होऊ शकतात. अशा गोष्टींकडे आपण जास्त लक्ष देतोय. तसंच साफसफाईचा विषय आहे. तुम्ही बघा आज साफसफाईमध्ये तुम्हाला फरक दिसला असेल. याच रस्त्याला तुमच्या बाजूच्या रस्त्याला डिवायडरला माती लागलेली होती. आज जाऊन बघा अर्ध्याहून जास्त डिवायडर साफ केलेले. तर टप्प्याटप्प्याने आपण या सर्व गोष्टींमध्ये सुधारणा करू. कचरा संकलनाचंही आपण नवीन टेंडर काढायला कालच सांगितलंय त्यांना का नवीन टेंडर काढा. आणि कसं असतं कुठली गोष्ट कोणीही करतं तर त्याला रेटचा प्रॉब्लेम येतो. ठेकेदाराने काम घेतलं तर 2 पैसे कमवायचे असतात. आपण पत्रकारिता करतो, आपणही 2 पैसे आपली जीविका चालवण्यासाठी कमवतो. तसंच तर ठेकेदाराचा एक विषय असतो. तर माझी एक विनंती राहील सर्व पत्रकार संघाला का कुठं काही चुकलेलं दिसलं तर ते नक्कीच आम्हाला सांगा. आपण ताबडतोब त्याच्यात दुरुस्ती करू आणि सर्व मिळून, कारण की तुमच्याशिवाय आम्हाला प्रसिद्धी मिळणार नाही आणि आम्हाला प्रसिद्धी नाही मिळाली तर कामं थांबते. तर आपण विकासाचे 2 जण पाय म्हणून आपण चालूया आणि या शहराचा नक्कीच विचार चांगला करून विकास करूया एवढीच विनंती करतो. पुनश्च सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. बाकी जे जे काम आपण करतोय एक अधिवेशनानंतर सविस्तर प्रेस घेऊ. कारण की अधिवेशन मध्ये 35 जागा या धुळे शहराच्या ज्या वक्फच्या ताब्यात आहे. 35 फार मोठा स्कॅन्डल आहे.
तो सर्व काढू आणि फार चांगलं विचार घेऊन इरिगेशनची बैठक लावून झालेली आहे. नकाला तलाव तिथं पण म्हणजे देवाच्या कृपेने, प्रभू श्री रामचंद्राच्या कृपेने 1 मिनिटात त्यांनी ती जागा आपल्याला द्यायला हा सांगितली. 48 एकर जागा आहे, तिथं पण रामसृष्टीचा प्रस्ताव केंद्राला पाठवतात. ते निधी 200 कोटी आपल्याला केंद्र देणार आहे. तर ते आपण केंद्राकडे करतो. फक्त ते प्रपोजल जो टाइम लागेल तो टाइम लागणार आहे. तर असे भरपूर प्रोजेक्ट ज्यांची पूर्ण तयारी माझ्या पहिल्याच्या लोकांनी करून ठेवली होती. हे सर्व श्रेय मी स्वतःला घेत नाही. माझ्या पहिलेच्या लोकांनी म्हणजे लोकप्रतिनिधी नाही, ज्यांना या शहराचा आर्किटेक्ट, इंजिनियर्स, ज्यांना असं वाटलं होतं का या गोष्टी आपण करू, त्यांनी ते प्रपोजल बनवून ठेवले. त्यांना आपण फक्त मूव्ह करणार. तर प्रत्येक नागरिकाचा या विकासामध्ये सहकार्य असेल आणि आपण या शहराचा नक्कीच विकास करू. माझ्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या शहराची नक्कीच आपण दिशा बदलू आणि तरुणांच्या हातांना काम देऊ आणि येणारा काळ हा चांगलाच असेल एवढं सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. पुनश्च सर्वांचा आभार व्यक्त करतो. जय श्रीराम.